नमस्कार मंडळी, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ गावाकडचा आहे. ज्यावेळेस आम्ही गावाकडे गेलो होतो त्यावेळेस आम्ही शेतामध्ये हुरडा पार्टी केली होती, त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे. शेतामध्ये सकाळी आम्ही लवकरच आलो होतो, पण ऊन खूप जास्त आहे त्यामुळे 3च्या नंतर आम्ही हुरडा भाजायचं ठरवलं होतं. दुपारी आंब्याच्या झाडाखाली निवांत आम्ही गप्पा मारत बसलो होतो. शिवांशला म्हटलं होतं सावलीमध्ये एका जागेमध्ये बस, तो काय ऐकायला तयार नव्हता, कारण आज पहिला दिवस होता त्याचा शेतामध्ये, तर त्याला फुल मस्ती करायची होती. आता पिहूला म्हटलं होतं आंबा खूप आंबट आहे, नको खाऊ, पण माझ्या बोलण्यावर तिचा विश्वास थोडी बसणार आहे खाऊन बघितल्याशिवाय. पिहूला काहीतरी नादी लावून आम्ही इथं सावलीत बसवून ठेवलं होतं, पण शिवांश काय बसायला तयार नव्हता. आता आजच शेळीला आमच्या इथल्या पिल्ले झाले होते आणि त्यांच्यासोबत फुल मस्ती केली होती या दोघांनी. त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, जर पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. खरं तर खूप दिवसांनी आम्ही शेतामध्ये आलो होतो आणि मुलांना पण खूप उत्सुकता लागली होती, त्यामुळे त्या दोघांचं खाण्यावरही लक्ष नव्हतं किंवा पायामध्ये चप्पल घातली आहे नाही घातली आहे त्याचं काहीच भान त्यांना नव्हतं. तर असेच फिरत होते. मला आता इथं आम्ही निवांत बसलो होतो तेव्हा तिच्या पप्पांनी तिकडून आवाज दिला की आपण इकडं गाई धुवूया. मॅडम लगेच चप्पल पण घालायला तयार नव्हती, लगेच रेडी झाली होती जाण्यासाठी. ते डॉगी चावल ना इकडून साईड नाही. हा चला, सावकाश पडशील. आई पडलीस का? हा उठ 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 उठा उठा कुठून हो. खरं तर मला शेतामध्ये येऊन 2 वर्ष झाले असतील, त्यावर मी आज आले होते. तर आमच्या शेतामध्ये खूप साऱ्या गायी आहेत, चला मी तुम्हाला दाखवते आता पुढे, आणि एका गायीचं रहस्य पण तुम्हाला सांगते. इथून ये इथून ये. मारते का हे? पडशील ग. हे बी मारते का? ढकलून द्यायचं. तर गायींसाठी असं कंपाऊंड मारून घेतलेलं आहे गोठ्याच्या साईडला, आणि दिवसभर गायी इथंच असतात आणि मग संध्याकाळच्या वेळेला आत घेतात. आता दुपारच्या वेळेला खूप जास्त ऊन आहे त्यामुळे मग आता गायी धुवायचं काम सुरू आहे इथं. तर इथं माझे दीर आणि आहो गायी धुत होते, ते हे बघण्यासाठी पिहू आणि मी इकडे आलो होतो, पण शिवांश काय आला नाही, तो तिकडंच थांबलेला. त्याला भीती वाटत होती, गायी मारतात मोकळ्या आहेत त्यामुळं. तर मी तुम्हाला म्हटले होते की आमच्या एका गायीचं रहस्य तुम्हाला सांगते. तर यामधली एक गाय अशी आहे की ती फक्त बायकांनाच मारते. आता इथं पाणी चालू केलेलं होतं, सगळं हौद रिकामं करून घेतला होता, पिण्यासाठी पाणी भरतायत. आता हे पाणी आमच्या विहिरीमधलंच आहे. तर तुम्हाला ती गाय दाखवते. ही बघा, ही अलीकडच्या साईडची जी गाय आहे ती फक्त बायकांनाच मारते. आता पण अशी तिरकी बघत होती, मी खूप जास्त घाबरत होते हिला, त्यामुळं हौदाच्या पाठीमागे जी थांबलेली ते मी निघालीच नाही शेवटपर्यंत बाहेर. आता बायकांचं आणि तिचं काय वाकडं आहे तिलाच माहिती. एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढं सारं पाणी बघून भारी वाटत होतं. आता इकडं खूप सारी झाडं लावली होती. हौद भरल्यानंतर पाणी इकडे या झाडांना येत होतं. शेतामध्ये केळी, पपई, आंबा, चिक्कू, नारळाची झाडं खूप सारे लावलेली आहेत. इथं शेवगा आहे, डाळिंबाची पण झाडं लावलेली आहेत. एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडं एवढी हिरवीगार आहेत. शेतामध्ये जनावरांचं असो, ह्या झाडांचं संगोपन करणं असो, खूप नियोजन असतं. आता मी शेताकडे कधीच येत नाही, पहिलं पण नाही जायचे, त्यामुळं मला शेतातल्या एवढ्या जास्त गोष्टी माहिती नाहीत. पण खरंच यांची सगळ्यांची कामं बघितली शेतामधली की असं वाटतं खरंच खूप मेहनतीचं काम असतं शेतामध्ये. आता आम्ही गोठ्यामध्ये आलो आहोत, तर इथं बघण्यासाठी आलो होतो कोंबडींनी अंडी घातलीत की नाही. तर इथं 5 अंडे घातले होते, ते पहिल्यांदा उचलून ठेवून दिले. तर या बघा आमच्या आई, यांच्याकडे बघून असं वाटतं की यांना खायला प्यायला थोडंही कमी नाही आहे, एवढ्या भारी आहेत. इथं बघा कोंबड्या, खूप साऱ्या कोंबड्या आहेत शेतामध्ये. खरं तर शहरामध्ये सुखसुविधा असतात, पैसा असतो,
पण ज्या अशा ऑर्गॅनिक गोष्टी खायला भेटतात ते फक्त शेतकऱ्यांनाच भेटतात. आता हे दूध, अंडे, फळं असो, भाज्या असो, सगळ्या गोष्टी विदाऊट केमिकल. खरं तर शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना गावाकडचं जीवन पाहिजे आणि गावाकडे राहणाऱ्या लोकांना असं वाटतं की नाही, शहरी जीवन भारी असतं. तर खरंच कोणीच समाधानी नसतं. ज्याच्याकडे जे आहे त्याला त्या गोष्टीचं दुःख असतं. असो, चला तर आता आम्ही हुरडा पार्टीची तयारी करायला निघालो होतो. तर आत्ता साधारण 3:30 वाजले असतील. तरी ऊन खूप जास्त आहे. पिहूला म्हटलं होतं तू सावलीमध्ये इथंच बस, आम्ही घेऊन येतो, पण ती काय करायला तयार नव्हती. आम्ही निघालो होतो ज्वारीची कणसं आणण्यासाठी. आता गोट्यापासून थोडंसं लांब आहे ते शेत. त्या शेतामध्ये मागून पेरणी केलेली होती, त्यामुळं त्याची कणसं कोवळी होती. नाहीतर आत्तापर्यंत सगळ्या गावाची ज्वारी काढून झाली आहे आणि आत्ता आम्हाला हुरडा खायला भेटतोय. ते म्हणतात ना, वर्षातून एकदा तरी हुरडा खायला पाहिजे. दरवर्षी तरी काही नाही भेटत, पण यावर्षी आम्हाला भेटणार आहे खायला. तर हा ओढा आहे. पावसाच्या दिवसांमध्ये खूप सारं इथं पाणी असतं. येताना जाताना खूप प्रॉब्लेम येतो आणि त्यालाच लागून आमची ही विहीर आहे. त्यामध्ये खूप सारं आणखी पाणी आहे आणि एकदम स्वच्छ आहे, पिण्यासारखं आहे. तर हा सोलार लावून घेतलेला आहे शेतामध्ये. अहो ना, मी त्याची चौकशी करत होते काय असतं, कसं असतं ते. मला काही एवढं त्याचं नॉलेज नाही आहे. कुठं काय म्हणतात त्याला? मंदिर. मंदिर नाही, येडं. शेताला आलो ना आपण. शेताला. आता काय खायचं आपल्याला? गंमत. हा, टमाट. तू खाणार आहे? आपण आता आणूया मग जाऊन तिकडे, ठीक आहे? तू इथंच राहतेस का मग गावात? हा, आजीकडे. तुला ऊन नाही लागतंय? तर तिथंच झाडाखाली निवांत सावलीमध्ये बस म्हटलं होतं, पण ती काय ऐकायला तयार नव्हती. आता इथं माझी पण परेशानी करते आणि स्वतःची पण. तर चालायला पण तयार नव्हती. मग ऊन पण खूप लागत होतं, त्यामुळे पदर पांघरून आम्ही माहिले की दोघीच मागे राहिलो होतो. तर ते सगळे पुढे आले होते. मग इथं आल्या मग मला पुढे गेलेले कणसं आणि जे कोवळे आहेत ते त्यामधला फरक जास्त समजत नव्हता. मी आहोंना विचारून काढत होते. कडेकडेचे आम्ही कोवळे असे हिरवे कणसं काढून घेतले. खरं तर ही ज्वारी घरचे म्हणत होते की 8 दिवसानंतरच काढायला येईल असं. त्यामुळे जास्त आम्हाला कणसं सापडले नाहीत, पण जेवढे सापडले होते तेवढे पुरेसे होते. जेवढा हुरडा खाण्याची मज्जा स्वतः तयारी करून भाजून खाण्यामध्ये आहे, तेवढी आयती खाण्यामध्ये नाही आहे असं मला वाटतं. काही लवकर आलो होतो आणि मग 4 वाजेपर्यंत पण मुलांनी एवढं दमवून टाकलं होतं आणि हे सगळं तयारी करता करताच आम्हाला उशीर होणार होता असं वाटत होतं. आणि आजच आम्ही चहा पण बनवणार होतो संध्याकाळच्या टायमिंगला. तो पण ब्लॉग मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, नक्की जाऊन बघा. शिवांशचं इथं मध्ये मध्ये सुरू होतं, मम्मा मी पण काढतो ते, मला सांग कसं आहे ते. मलाच माहिती नव्हतं, त्याला काय मी सांगते. आता इथं बघा, पिऊ पण फुल तयारीला लागली होती. हिची तयारी बघून असं वाटायला लागलं होतं की सगळं आज आपल्याला आयतच खायला भेटणार आहे. पण खरंच सांगते, आमची पिऊ एकच दिवसामध्ये एकदम गावरान गंगू दिसायला लागली होती. चला तर मग सगळीकडे एक राऊंड मारून झाल्यानंतर खूप सारे कणस आम्हाला भेटले होते. ते घेऊन आम्ही मग गोठ्यावरती गेलो होतो. तोपर्यंत सासऱ्यांनी पूर्ण तयारी करून ठेवली होती. एवढा उशीर झाला होता तरी पण उन्हामुळे जास्त चटके बसत होते भाजताना आणि त्यामुळं सगळेजण आम्ही कामाला लागलो होतो. एक एक करून सगळ्यांनी ते कणीस भाजून घेतलं. खरंच भारी वाटत होतं, कारण शेतामध्ये खूप दिवसातून आम्ही असं काहीतरी प्लॅन केला होता. सगळे कणसं भाजून झाल्यानंतर आम्ही येऊन मग झाडाखाली बसलो होतो. इथून हा व्ह्यू एन्जॉय केला. आम्ही हे सगळं करेपर्यंत पिहूची तर हवा एकदम टाईट झाली होती. ती झोपी गेली आणि शिवांशला पण हे बघा, शिवांशची अवस्था. दिवसभर उन्हामध्ये फिरून फिरून त्याचा घना फुटला होता. तुम्ही याला घनाच म्हणता का? कमेंट करून नक्की सांगा. मम्मी दिवसभर ओरडून ओरडून सांगत होती एका जागेमध्ये सावलीमध्ये बस, पण काय आम्हाला ऐकायचं नव्हतं. तर मंडळी, आमचा हुरडा इकडं तयार होतोय. तुम्ही यावर्षी हुरडा खाल्ला की नाही कमेंट करून नक्की सांगा.
हुरडा रेडी आहे, मंडळी या खायला. हुरडा म्हटलं की चटणी सोबत आलीच, तर ही लांबोटीची चटणी सासूबाईंनी महादेवाला गेल्या होत्या त्यावेळेस येताना आणली होती. खूप दिवस झाले ही पण चटणी आम्ही मिस करतोय. खूप दिवस झाले होते की आम्ही ही चटणी खाल्ली नव्हती आणि आमच्या इकडच्यांची सगळ्यांची ही चटणी फेवरेट आहे. त्या साईडला आमच्या इकडचे लोक गेले की हमखास ही चटणी घेऊन येतातच. फरसांचा पुडा येतानाच गावातून आम्ही घेऊन आलो होतो. आता इथं आमचं ताट रेडी होतं आहे. मस्त एका बाजूला हुरडा ठेवला आहे, चटणी, फरसाण आणि गूळ पण घेऊन आलो होतो. तर हा बघा इथं गूळ. मस्त आपलं ताट रेडी झालंय. तर बघून तुमच्या पण तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. ताट तर रेडी झालं होतं, पण पिहू झोपेतून उठलेली नव्हती. तेवढ्यातच मॅडम आमच्या झोपेतून उठल्या आणि मग आम्ही सगळ्यांनीच हुरडा एन्जॉय केला. चला तर मग मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.